कामिका एकादशी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी, नागनाथ मंदिरात पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी कामिका एकादशी निमित्त सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळी 5 वाजता देवस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी व हरिहर भोपी यांनी श्री नागनाथ प्रभूस दैनंदिन पूजा करून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले. हर हर महादेव, बम बम बोले, नागनाथ महाराज की या जयघोषाने नागनाथ मंदिर व परिसर भक्तिमय झाला आहे. कामिका एकादशी निमित्ताने नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोलीसह औंढा नागनाथ तालुका व पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी आले होते. नागनाथ मंदिरात भाविक भक्तांना साबुदाणा खिचडी व पाण्याची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे व देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनुने, रामप्रसाद उदगिरे, प्रवीण जोशी, गजानन उदगिरे, नागेश माने, कृष्णा पाटील, संजय मोरे, नामदेव पाटील, गणेश जगताप, देवा देशमुख, प्रवीण गोबाडे, मुकेश पडोळे, जगदीश दिंडे, आकाश सोनुने, संदीप इंगळे, प्रभाकर मानकर, अर्चना राऊत, सुरेखा शिंदे, नंदा चोंडेकर, शोभा जोशी यांच्यासह नागनाथ देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.